नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवाळी की दिवाळी या विशेष वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी तोंडावर आली तरी देखील अद्याप कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाहीये. केंद्र आणि राज्य सरकारनं अद्याप कापूस खरेदीला सुरुवात केलेली नाही आणि त्यामुळे अतिवृष्टी आणि बोंड अळीच्या दुबार संकटामुळे कंबरडं मोडलेल्या बळीराजावर आता संकट आलेलं आहे. तो कात्रीत सापडलाय. आधीच कापसाचं कमी उत्पन्न झालं असून सरकारनं कापूस खरेदीला सुरुवात न केल्यानं शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत कापूस विकावा लागतोय. यंदा कापसाची मागणी आणि जागतिक बाजारभाव जास्त असल्यानं कापूस हमी भावापेक्षा जास्त दरानं विकला जाणार आहे. तसंच कोरोनामुळे कापसाच्या मागणीतही वाढ झाली आहे. नेमक्या याच तेजीचा फायदा घेण्याचा व्यापारी प्रयत्न करतात, तर त्यांना सर्व सरकारी यंत्रणा झाडून साथ देतात असंच म्हणावं लागेल. त्यामुळं शेतकरी नागावला जाणार आहे आणि यंदा खऱ्या अर्थानं कापूस उत्पादकांची दिवाळी साजरी होण्याची चिन्ह असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि सरकारच्या वेळ काढू धोरणामुळं कापूस उत्पादकांचं दिवाळं निघण्याची शक्यता आहे. आणि याचबद्दल आम्ही पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. राज्यात 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. राज्य सरकारने तसा स्वरूपाचा निर्णय देखील घेतला आहे. पण मुळात विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की दिवाळीच्या आसपास खरेदी झाली असती तर बरं झालं असतं. आपल्याबरोबर राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांची मागणी की दिवाळीच्या आधी करायला हवी. मुळात यावेळेस दिवाळी उशिरा, त्यात मोठं संकट आली, अतिवृष्टी झाली, वादळी पाऊस झाला, मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आधी केलं असतं 4 पैसे अधिक मिळाले असते. राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या सर्व विभागामध्ये कापसाचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. गेल्या वर्षीच्या कापूस खरेदीचा जर विचार केला तर देशामध्ये उच्चांकी अशा प्रकारची कापूस खरेदी करण्यात आली आणि त्यामध्ये कोरोनाचं संकट आलं. कोरोनाच्या संकटामुळं अनेक ठिकाणी संचारबंदी किंवा निर्बंध लादण्यात आले. साधारणपणे 1.25 महिना आपण थांबलो आणि नंतर पुन्हा कापूस खरेदी सुरू केली. सोशल डिस्टन्स ठेवून केली. कमी प्रमाणामध्ये वाहनं खाली करायच्या असा निर्णय घेऊन आपण कापूस खरेदी सुरू केली. नंतरच्या काळामध्ये असं लक्षामध्ये आलं की पाऊस तोंडावर आला होता. परंतु आम्ही राज्य शासनाने निर्णय घेतला की पाऊस जरी सुरू असेल तरी CCI आणि महाराष्ट्राच्या कॉटन फेडरेशनची कापूस खरेदी चालू होईल आणि 14 ऑगस्टपर्यंत आपण त्या ठिकाणी सर्व कापसाची खरेदी गेल्या हंगामाची केली. या हंगामाचा विचार करता याही वर्षी चांगल्या प्रकारचं पीक कापसाचं हे सर्व शिवारामध्ये दिसतंय. पण असं असताना अलीकडच्या 1 महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याचाही परिणाम या कापसाच्या उत्पन्न होण्याची शक्यता त्या ठिकाणी निश्चित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंतचा अनुभव आपण बघितला तर राज्यामध्ये कापूस खरेदी ही दिवाळीनंतर त्या ठिकाणी सुरू केली जाते आणि त्याप्रमाणे कॉटन फेडरेशननी आणि राज्य सरकारने तशा प्रकारची नियोजन केलेलं आहे. दिवाळी 2 दिवसामध्ये आलेली आहे आणि साधारणपणे 20-21 नोव्हेंबरपासून आपण ही कापूस खरेदी त्या ठिकाणी चालू करतोय. प्राथमिक स्वरूपामध्ये एका ठिकाणी खरेदी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन किंवा शुभारंभ केला जाईल आणि हा शुभारंभ केल्यानंतर CCIच्या मार्फत त्या ठिकाणी आणि कॉटन फेडरेशनच्या मार्फत कापूस खरेदी ही केली जाईल. सर, शेतकऱ्यांची अपेक्षा होती की दिवाळीच्या आधी, आपण सांगताय बरोबर आहे, यावेळेस अधिक महिना आला त्यामुळे 1 महिना उशिरा दिवाळी झाली, सगळे 4 पैसे अधिक. आता काय होतं की खाजगी व्यापारी याचा फायदा जास्त घेऊ पाहतात. शेतकऱ्यांना माल ठेवायला जागा नाही आहे, ते पर्याय नाही आहे म्हणून खाजगी व्यापाऱ्यांकडे देत आहेत. सरकारचा दर चांगला आहे पण त्यापेक्षा कमी दराने खाजगी व्यापारी खरेदी करतायत. नाही, मुळामध्ये असं आहे की FAQ दर्जाचा कापूस हा त्या ठिकाणी खरेदी केला जातो आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की शेतकरी कापूस आल्यानंतर आम्ही गेल्या वेळी बघितलं की गेल्या वेळेला काही शेतकऱ्यांची अशी भूमिका राहते की एप्रिल-मेमध्ये चांगला दर येतून कापूस त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आणि सहसा कापूस आल्यानंतर लगेच तो त्या ठिकाणी शेतामधून केंद्रावर येतो अशी परिस्थिती नाही. त्याला एखाद्या ठिकाणी त्याची साठवणूक ही निश्चित त्या ठिकाणी करावी लागते. तशी साठवणूक झाल्यानंतर मग शेतकरी कापूस त्या ठिकाणी बैलगाडी किंवा अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरमधून लहान ट्रकमधून त्या ठिकाणी आणतात. एक गोष्ट खरी आहे की 2 दिवसामध्ये दिवाळी आलेली आहे, परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण दिवाळी झाल्यानंतर लगेच कापूस खरेदी चालू होते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आपल्यासोबत आहेत, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे देखील आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील आपल्यासोबत आहेत. मी माणिकराव ठाकरे यांच्यापासून सुरुवात करतो. माणिकराव ठाकरेजी, मी जर चुकत नसेल तर सगळ्यात जास्त कापूस पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातनं आपण येता, त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करता. तरी शेतकऱ्यांची म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था, अजूनही त्यांचा कापूस खरेदी झालेला नाही आहे. दिवाळी तोंडावरती, हाती पैसा नाही आहे, कोरोनाची सगळी परिस्थिती, बोंडअळीचं संकट, याच्याशी तो झुंजतोय. सरकार आपलं, केव्हा आपण त्यांचे प्रश्न मांडणार? त्यामध्ये कापसाच्या संदर्भामध्ये यावर्षीला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अतिपावसामुळं. आणि त्याकरता आणि मी पूर्वीच 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं की तात्काळ कापूस खरेदी आपण सुरू केली पाहिजे, सोयाबीन खरेदी सुरू केली पाहिजे आणि इतर पिकाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण तयारीमध्ये असलं पाहिजे. तर याकरता आवश्यक त्या सूचना केंद्र सरकारला आपण केल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून मी सहकार मंत्र्यांशीही फोनवर बोललो की आपण तात्काळ कापूस खरेदी सुरू करा, इतर सुद्धा यंत्रणा आपली आपण सज्ज ठेवा म्हणून. परंतु यावेळेला आपल्याला माहित आहे की थोडा पावसाळा लांबला आणि पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे आणि याकरता तात्काळ खरेदी करणं हे गरजेचं आहे. परंतु आज 1 डिसेंबरला करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय मला वाटतं कापूस फेडरेशन घेत आहे. परंतु कापूस फेडरेशन जे आहेत ते एजन्सी आहेत. त्यामध्ये जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सूचना येतील कापूस खरेदी या संदर्भामध्ये त्याप्रमाणे पुढची कारवाई करतील. परंतु त्याकरता सर्वप्रथम सगळ्या जिनिंगमध्ये किंवा कापूस घेण्याकरता जी यंत्रणा उभारायची आहेत किंवा जी व्यवस्था करायची आहे ती त्या ठिकाणची एजन्सीनं करण्याची गरज आहे. आणि मला तरी वाटतं की त्या आता वेगाने कामाला लागलेले आहेत, पण लवकरात लवकर सुरू केली पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. पण माणिकराव ठाकरेजी, शेतकरी 1 महिना अडचणीमध्ये झाला, महिन्याभरापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांना सूचना केलेली आहे की कापूस खरेदीचा जो विषय तो मार्गी लावणं आवश्यक आहे. का आतापर्यंत त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकली नाही? उलट आपल्यासारखा जाणता अनुभवी नेता जो अशा मतदारसंघाचं नेतृत्व करतो जिथे कापूस सगळ्यात जास्त पिकवला जातो, उलट आपलं त्यांनी ऐकलं पाहिजे होतं, मग ही परिस्थिती ओढवलीच नसती. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की यावेळेला पावसाळा सुद्धा लांबलेला आहे आणि पावसाळा लांबल्यामुळं जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत कापूस खरेदीची जी व्यवस्था आहे, जी प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने सुविधा द्यायला पाहिजे, मोजमाप करण्याकरता किंवा तशा प्रकारचे त्यांचे वटे दगडाचे तयार करण्याकरता, या सगळ्या व्यवस्थेला थोडा वेळ लागतो. एकदम मी 1 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं त्यावेळेला थोडा अधिक पाऊस सुरूच होता, म्हणून आता ती वेळ आलेली आहे. खरं तर आता सुद्धा खरेदी करायला हरकत नाही, परंतु व्यवस्था किती झाली ही फेडरेशनला त्या ठिकाणी माहित असेल. परंतु तात्काळ सुरू व्हावी त्याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. पण माणिकराव परंतु ठाकरेजी, शेतकरी 22 अडचणीमध्ये नोव्हेंबर आहेत. लक्षात घ्या ना, किती मोठा कालावधी जातोय. 22 नोव्हेंबर. बरोबर आहे, मी त्या तुमच्या मताशी एकदम सहमत आहे. कापूस शेतकऱ्यांचं एकतर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय शेतीचं, त्यांचे सर्वे करायला पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे आणि त्याचबरोबर कापूस खरेदी तात्काळ सुरू करायला पाहिजे. हे मी पत्र लिहिले आहे, सहकार मंत्र्यांशी बोलले आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सगळी व्यवस्था करतो आहोत. परंतु महाराष्ट्र सरकारकडे फक्त एजन्सी आहे आणि महाराष्ट्र सरकारचे पहिल्यासारखं कापूस एकाधिकारी योजना महाराष्ट्रामध्ये नाही की महाराष्ट्र शासन पूर्णपणे कापूस खरेदी करेल आणि मग शेतकऱ्यांना तशा प्रकारचे भाव वगैरे त्या ठिकाणी देईल म्हणून. पण मला एक हे सांगा सेंट्रल माणिकराव गव्हर्नमेंटच्या ठाकरेजी, यंत्रणेवर सुद्धा अवलंबून आहे. प्रशासकीय नियम मला कळत नाहीत, पण माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून राज्य शासन याबद्दलचे त्वरित आदेश देऊ शकतं का एजन्सीला की लगेच कापूस खरेदी सुरू करा? अर्थातच राज्य शासन हे केंद्राशी बोलू शकतं की आम्हाला तशा प्रकारे तात्काळ नाफेडला परवानगी द्या बरं, आणि करता जे येऊ इथे शकतं ना? परवानगी बरोबर. मिळेल, CCI असेल किंवा या ठिकाणी कापूस फेडरेशन असेल, त्याने तात्काळ सुरू करायला पाहिजेत. म्हणून तशा प्रकारच्या केंद्र आणि या ठिकाणच्या एजन्सीना सुद्धा सूचना राज्य शासन निश्चितपणे करू शकतं. मग ते अजून का होत नाहीये? ते कशाची वाट बघते? हा फार मोठा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. अनिल बोंडेंना मला विचारायचं आहे. अनिल बोंडे, ही जी परिस्थिती आता सध्याला निर्माण झालेली आहे, शेतकरी ओरडतोय, शेतकरी सांगतोय की या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आधीच आम्ही खचलो, त्यात हे बोंडअळीचं संकट, अधिक झालेला पाऊस, कापसाचं पीक जे होतं ते जेवढं हाती यायला होतं तेवढं आलेलं नाहीये आणि आता जेवढं आलंय त्याला देखील व्यापारी कमी भावात विकत घेतोय, आम्हाला नाडतोय. का तर खरेदी केंद्र अजून सुरू होऊ शकली नाहीत. कोण जबाबदार आहे? तुमच्या माध्यमातून बाळासाहेब पाटलांना, पणन मंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की ऊसासारखं कापसाला दर्जा द्या.
ऊसाच्या बाबतीत तुमचं मन असं कोवळं असतं आणि कापसाच्या बाबतीत का कठोर होतं? खरं जर पाहिलं तर यावेळेला संपूर्ण पावसाच्यामुळं पहिला जो वेचा होता, माणिकराव तुम्ही विदर्भातले आहात, कृपा करून ऐका. यवतमाळमध्ये पहिला वेचा होता तो पावसानं भिजला. दुसऱ्या वेचा थोडाफार आला आणि त्याच्यानंतर बोंडअळी आली. पण जो वेचलेला कापूस आहे तो कापूसही आज म्हणजे फडतरच्या भावामध्ये विकावा लागून राहिलाय, कारण व्यापारीच घेऊन राहिलाय. यांनी केंद्र आता 1 डिसेंबरला सुरू करणार की त्याच्यानंतर सुरू करणार, जे काय महाराष्ट्र कॉटन फेडरेशनचे होते तेही सुरू केले नाही, अजून ग्रेडर अपॉइंट केले नाही, सीसीआयच्या सोबत बोलणे झालेले नाही. आणि मग मग काय होईल की हा कापूस व्यापाऱ्यांना विकला जाईल आणि व्यापारी तोच कापूस या पणन केंद्रांना विकेल आणि आणि शेतकऱ्याच्या नावावर, आणि त्याच्यानंतर सगळ्या व्यापाऱ्यांना फायदा होईल. तुमचं सरकार व्यापाऱ्यांना फायदा करून देण्याकरता आहे का माणिकराव? त्या बाळासाहेब पाटलांना सांगा ना, ऊसाच्यासाठी असलं तर त्यांचं मन कसं कळवळतं. अरे आज विदर्भातल्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा आहे की मूग नाही, उडीद नाही, सोयाबीन गेलं, कापसाचे हे आलंय, संत्रा मोसंबी गेला आणि अजूनपर्यंत त्याची मदत नाही पोहोचली ना. आणि तो पहिला हप्ता जाईल, समजा 1 एकर जमीन असली तर काय 2000 कमी असली तर 500 रुपयापर्यंत देणार आहे का? आणि त्याच्यामुळे आता जो कापूस त्याच्या घरात भरलेला आहे, जो पहिला वेचा आलेला आहे, तो कमीत कमी केंद्र सुरू करून तो खरेदी केला गेला पाहिजे. ऊसाच्यासाठी एवढी तत्परता दाखवतात प्रधानमंत्री बाळासाहेब पाटील, का नाही दाखवत कापसासाठी? ऊसा कारण का तो करता तर विदर्भ महिनाभर मराठवाड्याचा बैठका आहे. झाल्या, महिनाभरात बैठका घेऊन म्हणजे पाऊस सुरू असतानाच खरं तर शरद पवारांनी याबद्दलचं सगळं नियोजन लावलं, अनिल बोंडेजी. आणि हाच प्रश्न जो आहे मला आंदोलनाच्या विषयाला घेऊन, हा रविकांत तुपकरांना मला विचारायचा आहे, पण वेगळ्या अर्थाने विचारायचा आहे. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे आहे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे आहे? अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कापूस खरेदी केंद्र जर आहे, तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. दिवाळी की दिवाळी या वृत्तमालिकेतल्या घडामोडी आपण बघतोय आणि त्याच विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्याबरोबर. रविकांत तुपकरजी, आपण स्वतः विदर्भातले आहात. ऊस परिषद खरं तर भरवली जाते त्यावेळेस आपण राजू शेट्टीच्या खांद्याला खांदा लावून खरं तर पश्चिम महाराष्ट्रात जाता, तिथे आपण आवाज उठवता, ऊसाला भाव मिळाला पाहिजे याबद्दलचं मत मांडलं जातं. पण ज्यावेळेस कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती ही वेळ येते तर यांच्यासाठी मात्र तुम्ही पुढे येताना दिसत नाही, अशी ओरड आहे, अशी चर्चा आहे. याला काय उत्तर आहे आपलं? असं आहे की हा आरोप सातत्यानं आमच्यावर होतो. ऊस पट्ट्यातला शेतकरी संघटित आहे, राजू शेट्टी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्या भागामध्ये मोठं आंदोलन होतं आणि आंदोलनाच्या ताकदीवर ते कारखानदारांना झुकून भाव घेतात. आम्ही काहीच करत नाही असं म्हणणं हे आमच्यावर कदाचित अन्याय होईल. आजच नागपूरमध्ये आज सकाळपासून आम्ही CCIचे खरेदी केंद्र चालू करा, नुकसान भरपाई केंद्रानं दिली पाहिजे, राज्याची तोकडी आहे मदत, हे या सगळ्या गोष्टीसाठी गडकरी साहेबांच्या घरावर आंदोलनाला जात असताना आतापर्यंत मी पोलीस स्टेशनला सकाळपासून आम्ही सगळे अटकेत होतो. आम्ही आंदोलन करत नाही असं नाही, असं म्हणू नका, फक्त त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकेल. दुसरं, तुम्ही संघटित पण बोंडे साहेब करत जे नाही या म्हणाले शेतकऱ्यांना. सहकार मंत्री महोदयांना, रविकांत तुपकरजी, आपण संघटित पण करत नाही ऊस उत्पादक मला शेतकऱ्यांना. जेवढा पश्चिम महाराष्ट्राचा जोर पडतो मुंबईच्या मंत्रालयावरती, तेवढा मराठवाडा आणि विदर्भातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पडत नाही. काय कारण? नाही, असं आहे की त्या भागातला शेतकरी संघटित आहे, त्याची क्रयशक्ती जास्त आहे, तिकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, शेतकरी थोडा सक्षम आहे आणि 2 पैसे त्याच्याकडे आहेत. विदर्भामध्ये शेतकऱ्यांची क्रयशक्ती कमी झालेली आहे आणि त्यात आमचे व्हिजनलेस नेते, या नेत्यांना काही कुणाशी घेणं देणं नाही आहे. गप्पा फक्त मारायच्या. राज्यातल्या मंत्र्यांनी राज्यातल्या नेत्यांनी केंद्रावर ढकलायचं आणि केंद्रातल्या नेत्यांनी राज्यावर ढकलायचं, असा उद्योग सुरू आहे. म्हणून आम्ही अत्यंत ताकदीने लढतो आहे. परंतु ठीक आहे, अजून मोठ्या पातळीवर हे कापूस उत्पादकांचं संघटन करून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण मला एक सांगायचं आहे की आज 4000 कापूस जातो आहे. राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, केंद्राची पण तितकीच जबाबदारी आहे, राज्याची पण जबाबदारी आहे. ताबडतोब हे खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे. मी आता मग ऐकत होतो, कुणीतरी म्हणालं की कापूस हा शेतकरी साठवून ठेवतात आता नंतर विकतात. अशी काही परिस्थिती नाही आहे. शेतकऱ्यांना यावर्षी ताबडतोब कापूस विकावा लागतो, कारण समोर दिवाळी आहे, गेल्या वर्षीचा हंगाम वाया गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचं पीक सुद्धा हातातून वाया गेलेलं आहे अतिपावसामुळे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं म्हणजे हे खरेदी केंद्र ताबडतोब सुरू झाले पाहिजे आणि त्याचे पैसे लवकर मिळाले पाहिजे. नाही तर कापूस आज खरेदी करणार आणि पैसे जर त्याचे वर्षभरानं देणार तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून
केंद्राची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. बरं, मग आपण आणि यांना काय आहे विचारूयात, दुसरं, अनिल बोंडेंना मी विचारूयात ना, साहेबांना रविकांत सांगतो, तुपकरजी. अनिल बोंडेजी, ऊसाचं- आपण या मुद्द्याला घेऊन गडकरींना सोबत घेऊन दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींना भेटणार का? कारण एका ऊसाच्या प्रश्नासाठी शरद पवार दिल्लीत जाऊन भेट घेऊ शकतात, पण कापसासाठी आपण जाऊ शकत नाही का? मी आपल्याकडे येतो, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते, त्याविषयी आपण जाणून घेऊयात. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर झालाय, अशी आत्ता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाकडून हा जामीन मंजूर झाल्याचं कळतंय. 50,000च्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आलाय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती आहे? सुप्रीम कोर्टामध्ये आज अर्णव गोस्वामी यांनी अंतरिम जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये ही याचिका सुरू होती. त्या याचिका दरम्यान त्याच्या संदर्भात निर्णय होत नव्हता, तर त्याचमुळे या संदर्भात अत्यंत महत्वाची याचिका सुप्रीम कोर्ट दाखल करण्यात. त्यावर सुप्रीम कोर्टाने याचिकेवर निर्णय देताना आता अर्णव गोस्वामी यांना जामीन बहाल केलेला आहे आणि त्यांना जामीन दिलेला आहे आणि 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन देण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की पालघरमधील नायक यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावरती रायगड येथे सुनवाई देखील जिथल्या जिल्हा न्यायालयात सुनवाई देखील सुरू होती, पण शेवटी आज सुप्रीम कोर्टात येऊन त्या अर्णव गोस्वामी यांनी आपला जामीन घेतलेला आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने हा जामीन मंजूर केला 50,000च्या जात मुचलक्यावरती. आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत. दिवाळी की दिवाळ, कापूस उत्पादक शेतकरी कापूस हातात आहे, अजून खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेली नाही आहेत आणि याचबद्दल आपण चर्चा करतोय. मी अनिल बोंडे यांच्याकडे जाणार आहे, पण वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे? अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कापूस खरेदी केंद्र जर का दिवाळीच्या आधी नाही सुरू झाले तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. आपण दिवाळी की दिवाळ या वृत्तमालिकेतल्या घडामोडी आणि त्या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. मी ब्रेकनंतर थेट जातोय माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्याकडे. अनिल बोंडेजी, शरद पवार ऊसाच्या मुद्द्याला घेऊन थेट दिल्लीपर्यंत जाऊन भेटतात, तिथं पंतप्रधानांची चर्चा करतात आणि आपण देखील विदर्भातले आहात. अशा वेळी कापसाच्या मुद्द्याला घेऊन आपण गडकरी साहेबांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींची भेट घेणार का? कारण नरेंद्र मोदी खुद्द ज्या गुजरातमधनं येतात तिथे देखील मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो, कापसाचे प्रश्न त्यांना ठाऊक आहेत. निश्चितच खरं जर पाहिलं तर मी CCIच्या सोबतही बोललो, परंतु यांनी महाराष्ट्राचे जे पणन संघाचे 90 सेंटर होते त्याला 30 वर करून टाकले. आमचे अनंतराव देशमुख म्हणून इथले अमरावतीचेच आहे, ते म्हणतात पणन मंत्र्यांना मी वारंवार विनंती केली की ग्रेडर अपॉइंट करण्याची परवानगी द्या. ते ग्रेडर अपॉइंट करण्याची परवानगी देत नाही, त्यामुळे महाराष्ट्र कापूस उत्पादक संघाचे केंद्र कमी होतात आहे. CCI यांनी प्लॅटफॉर्म आणि जीन उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ते जीन उपलब्ध करून दिले तर CCI ताबडतोब कापूस खरेदी सुरू करते. म्हणजे केंद्राचा तो प्रश्नच नाहीये, CCI करायला तयार आहे. प्रॉब्लेम हा आहे, तुम्ही तो दिवाळी किंवा दिवाळ म्हणता, आज ही परिस्थिती आहे की शेतकऱ्याजवळ पैसे नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की गोडधोड करा, फराळ करा, रोषणाई करा. अरे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अंधार आहे आणि त्यामुळे आम्ही 13 तारखेला प्रत्येक तहसील कार्यालयावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर चून भाकर आंदोलन करणार आहे. की आमच्या नशिबात आता चून भाकर खाणं आलेली आहे. आम्ही त्या तहसीलदाराला, जिल्हाधिकाऱ्याला खाऊ घालणार आहे आणि आम्ही खाणार आहे, परंतु या मुख्यमंत्र्यांनाही गोडधोड फराळ नाही, चून भाकर पाठवणार आहोत. बरं, माणिकराव ठाकरेंना विचारत. माणिकराव ठाकरे उघडले पाहिजे. नाही, यामध्ये बोंडेजी बोलतात तर मला असं वाटतं की पूर्ण त्यांना या विषयीची माहिती आहे की नाही मला कळत नाही. ते कृषी मंत्री राहिले, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असायला पाहिजेत. हे संपूर्ण मालक पर्चेसिंग व्यवस्था ही जी आहे कृषी मालाच्या संदर्भामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. CCI असेल, नाफेड असेल, हे सगळं पर्चेसिंग जे करतात कृषी माल हा केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून हे केल्या जातं. परंतु आज महाराष्ट्र शासनाकडे जबाबदारी काय आहेत? पणन महासंघ आहेत. पणन महासंघाला जे काही आदेश त्या ठिकाणी नाफेडकडनं मिळेल की तुम्ही पर्चेसिंगला सुरुवात करा. राज्य शासनाला कुठला काही त्यामध्ये पैसा द्यावा लागणार आहे? राज्य शासन करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि नेमका प्रश्न तुम्ही जे विचारला तो महत्वाचा आहे की पवारसाहेब ऊस कारखान्याच्या संदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मिटिंग घेतात, कारखानदारांना तात्काळ खरेदी करा, काही योग्य भाव द्या म्हणून त्या ठिकाणी सांगतात.
हा संपूर्ण प्रश्न हा केंद्र सरकारचा आहे. मग बोंडेजींना नागपूरला नितीन गडकरींजीच्या घरासमोर बसायला पाहिजे त्या उपोषणाला, केंद्र सरकारमध्ये दिल्लीला जाऊन उपोषणाला बसायला पाहिजे. ते अनिल राज्य बोंडेजी. शासनाला मुद्दाम बदनाम करण्याकरता राज्य शासन काही करत नाही. काय नेमकं एकदा स्पष्ट करा ना, राज्य की केंद्र? सांगतो ना केंद्र सरकारचे प्रशासनाची माणिकराव, पूर्ण व्यवस्था प्रत्येक वेळेला केंद्राकडे ज्या बोट वेळेला दाखवण्यापेक्षा कापूस एकाधिकार योजना ऐका ना, होती ऐका. त्यावेळेला राज्य माणिकराव शासन माणिकराव पूर्णपणे प्रत्येक purchasing वेळेला करत होतं. केंद्राकडे बोट पण आता दाखवण्यापेक्षा कापूस एकाधिकार कृपा करून योजना बाळासाहेब केंद्र बाळासाहेब सरकार पाटलाला केंद्र सांगा, सरकारचे केंद्र पाटला बाळासाहेब सरकारची पाटलाला खरेदीची सांगा की जबाबदारी CCI बरोबर आहे. बोला आणि आणि केंद्र CCI च्या सरकारने माध्यमातून, कारण की सीसीआयला जर केंद्र सांगितलं, सरकार जरी त्या खरेदी ठिकाणी करणार नाफेडला जर असेल सांगितलं, तरी जी इन्फ्रास्ट्रक्चर पणनची आणि एजन्सी आहे त्यांना जर सांगितलं की तात्काळ खरेदीला इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरुवात करा, जीन उपलब्ध तर तुम्हाला कुठल्याही करून अडचणी द्यावे नाही आहेत. लागतात. परंतु वरून या पद्धतीनं मान्य हो. ना, ते तर जिनिंगवाल्यांना तुम्ही पत्र दिलं तरी जिनिंगवाले तयार असतात. हो तर माणिकराव त्याच्यामध्ये फार कमीत कुठली काही कमी यंत्रणा बाळासाहेब उभारावी पाटलाशी लागत तर नाही. बोला. मागच्या वेळेला सुद्धा बाळासाहेब तुमचं पाटलाशी सरकार बोला तिथे की त्यांनी आल्यानंतर सीसीआयशी बोलले का, कुठल्याही पर्चेसिंगच्या सीसीआयशी बोलले का, व्यवस्थेमध्ये हे तर अडचणी बोला. आल्या अरे नाहीत. तुमच्या आणि काँग्रेसच्या ज्या अडचणी आल्या असेल त्यावेळेला फडणवीस महाराष्ट्र सरकार कापूस होतं, उत्पादक हे संघाचे कृषी मंत्री अनंतराव होते. देशमुखांना मला विचारा. एवढंच सांगायचं आहे अहो की तुम्ही आज जे विचारा तर तुम्ही करा. बिल आणू पाहताय, किती ज्या दिवसपर्यंत आधारावर तुम्ही केंद्राकडे आज बोट दाखवणारा? खरेदी सुरू करा म्हणून मागणी मागच्या वेळेला करताय, तुम्ही तो पण लाभ खरंच मुळात या तोडायला या पाहिजे. सगळ्या भांडणामध्ये तुम्हाला नवीन दोघांना एवढंच बिलामध्ये सांगायचंय काय मला की केंद्र का राज्य याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याचा अंत आपण बघतोय असं नाही का तुम्हाला वाटत? मला रविकांत तुपकरांना विचारायचंय. रविकांत तुपकर, काय आता भूमिका घेताय? करणार आहात आपण सगळ्या शेतकऱ्यांना संघटित? नाही, तुम्ही जे मला विचारलं ना विशाल भाऊ की ऊस उत्पादक संघटित आहे आणि त्या भागामध्ये असं पवार साहेब जातात आणि सगळे नेते एकत्रित होतात. आता मी आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांचाही खूप रिस्पेक्ट करतो आणि बोंडे साहेबांचाही खूप रिस्पेक्ट करतो. दोन्ही सिनियर नेते आहेत, दोघेही विदर्भातले आहेत. एक नेता केंद्राची बाजू घेतोय आणि एक नेता राज्याची बाजू घेतोय आणि या भांडणात मात्र शेतकरी आमचा मरत चाललेला आहे. वस्तुस्थितीला धरून करा ना, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर आम्ही सगळे लोक गडकरी साहेबांबरोबर यायला तयार आहे ना. बोंडे साहेब, तुम्ही आंदोलन आता 13 तारखेला करणार आहे. मी आज गडकरी साहेबांच्या घराच्या समोर आंदोलन करून आलो, घरासमोर गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी सांगायला की तुम्ही मोदी साहेब तुमचं ऐकतात. गडकरी साहेबांचं वजन आहे केंद्रामध्ये, त्या ठिकाणी मोदी साहेबांना त्यांनी सांगावं. आम्ही पण केंद्र सरकारला मतं दिलेली आहेत. मोदी महाराष्ट्र विदर्भ हा महाराष्ट्र भारताचा भाग आहे, लक्षात ठेवा. आम्ही काय अमेरिकेतून आलेलो नाहीये. तुम्ही याच्यावर ढकलणार, तुम्ही त्याच्यावर ढकलणार. या सगळ्या भांडणामध्ये शेतकरी मरतोय. विदर्भातला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते तुम्ही तर एकत्रित या प्रश्नासाठी आणि कांद्यासाठीच करावं का? आणि शरद पवारांनी काय तुम्ही सपशेल जर केंद्र सरकारची बाजू घेणार असाल आणि केंद्राचा याच्यामध्ये काही दोष नाही असं म्हणणार असाल तर हे चुकीचं आहे ना. याच्यामध्ये जेवढी जबाबदारी केंद्राची आहे तेवढीच जबाबदारी राज्याची आहे. दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे आणि राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांशी कुणालाही काही घेणं देणं नाही. बोंडे साहेब तुमच्या इतकं चांगलं भाषण त्याच्यापेक्षा अधिक चांगलं मी करू शकतो. तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो बोंडे साहेब, लक्षात ठेवा. तुम्ही राज्याचे कृषी मंत्री राहिलेले माणसं आहे. तुमच्यामध्ये मी बोलत नव्हतो. मी बोलत असताना वेळोवेळी तुम्ही मध्ये काय बोलताय? तुम्ही उघडे पडताय बोंडे साहेब, तुम्ही उघडे पडताय. अनिल बोंडेजी, ते या उपाय ठिकाणी तुम्ही सुचवतात. उघडे एक लक्षात पडताय घेऊया. म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या मध्ये बोलताय. माझं अनिल बोंडेजी, एक लक्षात घ्या, ते उपाय सुचवतायत. कोणीतरी एक नेता, कोणीतरी या सगळ्याच्यात लीड घेतला पाहिजे, आघाडी घेतली पाहिजे, गडकरींनी पुढे यावं असं ते सुचवतायत. ऐकून तर घ्या काय म्हणणं आहे त्यांचं. ऐका ना. आम्ही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांकडे जातो ना, काय अडचण नाही. सांगा ना. हो, गडकरी साहेबांकडे चला ना. परंतु तुम्ही राज्य सरकारची आता वकिली करता. राजू शेट्टीला आमदारकी मिळाल्याबरोबर आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणं सुरू करता. मला हे सांगा, पणन मंत्र्यांनी बोंडे साहेब चुकीचं बोलू नका. राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक आंदोलन आमची आहेत. राज्य सरकार, बोंडे साहेब चुकीचं बोलू नका. राज्य सरकारने दिलेली शेतकऱ्यांना मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. हे तुमच्या अगोदर म्हणणारा रविकांत तुपकर आहे ना. आम्हाला राज्य सरकारशी घेणं देणं आहे, तुमच्या केंद्र सरकारशी घेणं देणं आहे. तुम्हाला पदांशी घेणं देणं आहे, तुम्हाला मंत्रिपदांशी घेणं देणं आहे. आम्हाला चळवळीतल्या लोकांना कुणाशी घेणं देणं नाहीये. आम्हाला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे. तुम्ही पवार साहेबांच्या बद्दल बोंडे साहेब, तुम्ही हे विसरून जा. तुम्ही काय दिवे लावले कृषी मंत्री असताना बोंडे साहेब, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. तुम्ही फक्त पोपटपंची करता, फक्त भाषण करता आणि जर कोणी आपले मुद्दे खोडून काढणार असलं की मग मात्र त्याच्या मध्ये बोलायचं आणि त्या गोंधळ निर्माण करायचा. हेच काम तुम्ही करता. तुम्ही केंद्राच्या कृषी विधेयकाच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषदा घेतल्या. सांगा, केंद्राच्या कृषी विधेयकामध्ये हमी भावाचं संरक्षण आणि कठोर कायदा आहे का?
आणि म्हणून गडकरी आज साहेबांच्या खेडा तिथे तुम्ही खेडा नाटक खरेदी करायसाठी जाता. खेडा खरेदीमध्ये आपण 4,000 एक-एक करून कापूस बोलूया. आपण खरेदी एक-एक केला करून जातोय. बोलूया. एक लक्षात घ्या, मला सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण सगळे शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात ते हे सगळं ऐकतायत, त्यांना याच्यातनं उपाय हवाय. आपण चर्चा करूयात थोडंसं. अगदी माणिकराव ठाकरेजी, मी येतो आपल्याकडे येतो, बोलणार आहोत, मी आपल्याकडे येणार आहे, पण मी आता एक ब्रेक घेतो. थोडे शांत होऊयात आपण. शांत होऊन ब्रेक नंतर उपाय या गोष्टीला घेऊन चर्चा करू. उपाय हवाय, बाकी काही नाही. काही करा. हाती कापूस आहे, तो विकला गेला पाहिजे, सरकारने तो खरेदी केला पाहिजे, आम्हाला पैसे हातात मिळाले पाहिजे. आमची दिवाळी गोड होत नाहीये. घेऊन एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे आहे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे? अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कापूस खरेदी केंद्र जर दिवाळी की दिवाळी या वृत्तमालिकेतल्या घडामोडी आणि त्याविषयीची चर्चा. मी थेट जातोय माणिकराव ठाकरे यांच्याकडे. माणिकराव ठाकरेंची ब्रेकपूर्वी आपल्याला काहीतरी मुद्दा मांडायचा होता. आता ब्रेक नंतर आपण तो पूर्ण करूयात. बोला. त्यामध्ये आज आपण हमी भावाप्रमाणे खरेदी करावं म्हणून मागणी करू शकतो. बर. परंतु केंद्र सरकारने जे बिल आणलेलं आहे यामध्ये तर हमी भावांना खरेदी करण्याचा विषयच येणार नाही भविष्यामध्ये. बर. त्यामुळे त्या बिलाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने खऱ्या अर्थानं हा. ते बिल रद्द केलं पाहिजे. परंतु त्यावर काही बोंडे साहेब आमचे आवाज उचलणार नाहीयेत. हा. आणि हा संपूर्ण कापसाच्या संदर्भामधला असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद मूग असेल, हे संपूर्ण नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकार पर्चेसिंग करतं. यांची फक्त एजन्सी जी आहेत, खरेदी करणारी एजन्सी जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये आहेत. फेडरेशन असो, राज्य फेडरेशन असेल किंवा या ठिकाणी पणन महासंघ असेल, त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून खरेदी केल्या जातं. परंतु याच्यामधली केंद्र सरकारने नियमावली बदलवण्याची गरज आहे. बोंडे जी कृषी मंत्री होते, मला एवढंच म्हणायचं आहे की आज धान असेल किंवा त्या ठिकाणी गहू असेल, हे 100% पर्चेसिंग केंद्र सरकार करते. परंतु कापसाची पर्चेसिंग असेल, तुरीची पर्चेसिंग असेल, सोयाबीनची पर्चेसिंग असेल, हे पूर्ण करण्याचा अधिकार नाही आहेत राज्य शासनाला. बर. तशा प्रकारे एजन्सीला अधिकार नाही आहे. आणि त्या बोंडेजी, संदर्भामध्ये जर कृषी मंत्र्यांनी आपल्याकडे केंद्र येतं. सरकारकडे जर प्रयत्न केले असते. ठीक आहे ना, राज्य की केंद्र आपण तर माणिकरावजी सोडून दिलं. अर्धी माहिती सांगतात आहे. ऐका माणिकरावांना. तुम्ही जी अर्ध माहिती सांगतात आहे, केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून सीसीआयच्या तुम्ही पूर्ण मार्फत सांगा ना. निश्चितपणे खरेदी करते. सांगतो ना, खरेदी करते. परंतु त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देणे आणि त्याची तयारी दाखवणे, ग्रेडर देणे, ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारला इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून कराव्या लागतात. पणनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ऐका ना माणिकराव, तुम्ही मोठ्या मनात बोलू नका ना. एजन्सी तयार होणार नाही. बरं. अरे सूचना ऐका ना. कोणी करायला पाहिजे? तुम्ही मोठ्या खरेदी मनात कोणाला बोलू करायची नका ना आहे? माणिकराव. नाफेडला करायची आहे? माणिकराव CCI ला ऐका. करायची आहे? तेलंगणामध्ये त्यांनी कापसाची खरेदी आदेश सुरू झाली. अनिल बोंडेजी ऐका ना. गुजरातमध्ये हे बघा, हे बघा, कापसाची खरेदी- वेळ संपत आला. मी काय म्हणतो, वेळ संपत आला. मला एक सांगा बरं, शरद पवार जातील तेव्हा जातील, खरं तर त्यांनी जावं ही अपेक्षा आहे या विषयाला घेऊन. पण आपण गडकरींना सोबत घेऊन जाणार आहात का दिल्लीमध्ये या विषयाच्या मुद्द्याला, या मुद्द्याला घेऊन? निश्चितपणे पणन मंत्र्यांनी गडकरी साहेब, विरोधी पक्षांनी अरे एक शब्द तर टाकावा की राज्य सरकारने जेव्हा तेलंगणामध्ये सुरू नाही होते, टाकला त्यांनी गुजरातमध्ये शब्द सुरू तरी. होते, मग आपण नाही. अरे तरी म्हणजे यांना काय उचलून नेणार आहे का पणन मंत्र्याला? मला हे सांगा, मला हे सांगा, यांचं जे आहे, नागपूरला जाऊन नितीन मला हे गडकरींना सांगा, घेऊन जायला यांचं काय जे अडचण आहे यांना? इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे अवेलेबल करून जर देणार नाही तर केंद्र सरकार डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन कोणत्याच बाबतीत करू शकत नाही. कोविडच्या बरं, बाबतीत सुद्धा बरं, करू शकत नाही. बरं, हाच खरेदीच्या प्रश्न बाबतीत सुद्धा माणिकराव करू ठाकरेजी शकत नाही. आपल्याला विचारतो. हा. आपण तरी शरद पवारांशी बोलणार माणिकराव आहात ठाकरे का? तर एवढे सिनियर आहेत. मी कधी तर बोला, आपल्याला विकासासाठी तर ते सांगितलंय, करतात. मी मुख्यमंत्र्यांना माणिकराव, एक कमीत महिन्यापूर्वी कमी- पत्र लिहिलं कमी आणि कापसाला पत्रामध्ये हे जागा. स्पष्ट केलं की माणिकराव, आतापासूनच कापसाला आपण जागा. नाफेडला आणि सीसीआयला खरेदी अरे, मग करण्याची करायला तर परवानगी लावा. त्यांनी दिली तुम्ही भावानी. पाहिजे. याकरता आपण केंद्राकडे प्रयत्न करा, केंद्राला सांगा बरं, म्हणून ठीक आहे, आपण सांगितलंय. उपाय आणि इथल्या सुचवताय. दोन्ही एजन्स्या ज्या आहेत की उपाय marketing सुचवताय, पण federation जे आहे, अपेक्षा अशी आहे की कोणीतरी याच्यामध्ये खरं तर आघाडीवरती येऊन शेतकऱ्यांसाठी म्हणून दिल्लीमध्ये कापसाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा करावी, पंतप्रधानांना सांगावं. जाता जाता रविकांत तुपकर. नाही, खरं तर या राजकारणाचा एवढा वीट आलाय या सगळ्या आरोप प्रत्यारोपांचा की म्हणजे हे सगळं नकोसं वाटतंय आता. म्हणजे याच्यातून काही साध्य होणार नाहीये. याच्यात फक्त माझी एकच विनंती आहे की बोंडे साहेब असतील, ठाकरे साहेब असतील, हे खूप सिनियर लोक आहेत.
यांना माझी विनंती आहे की विदर्भातले अजून शेतकरी नेते असतील किंवा विदर्भातल्या वेगळ्या वेगळ्या याच्यात काम करणारे पॉकेटमधले लोक असतील, या सगळ्या लोकांना एकत्रित करू आणि जिनियनली जसं ऊस पट्ट्यामध्ये होतं त्या पद्धतीनं आपण सगळे मिळून, नेतृत्व गडकरी साहेबाचं असू द्या नाही तर अजून कुणाचं असू द्या, पण केंद्राकडे आपल्याला जाणं या विषयामध्ये गरजेचं आहे. आणि अजूनही म्हणजे हे दोन्ही जबाबदार नेते मंडळी म्हणजे हे म्हणतात केंद्रात जबाबदारी आहे, ते म्हणतात राज्याची जबाबदारी आहे. मला फक्त बोंडे साहेबांना एकच म्हणायचं आहे की जसं साखरेचे दर स्थिर केल्या जातात ऊसाचा FRP मिळण्यासाठी, तसं मग सोयाबीनला 6,000 रुपये भाव स्थिर करण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल सरकार का करत नाही. त्याच्यानंतर राज्य सरकारनं थोडं पॅकेज दिलं, याच्यावर आम्ही समाधानी नाही आहे. हे पॅकेज म्हणजे भिकेचा तुकडा आहे हे सांगायला आम्ही कमी करत नाही. मग केंद्र सरकारनं एक शब्द सुद्धा पॅकेजच्या बाबतीत काढला नाही हो. मग केंद्र सरकारमधून बरं, जाऊ पॅकेज द्या. मिळण्यासाठी बरं, जाऊ द्या. नुकसान मला एक असताना सांगा. का कविता याच्यासाठी तुपकरशी, प्रयत्न राजू होत नाही? शेट्टींशी आपण बोलणार आहात. राजू शेट्टींनी शरद पवारांना सांगावं याबद्दल आपण आग्रह धरणार आहात. बिलकुल शरद पवार साहेब, राजू शेट्टी साहेब आणि आम्ही शरद पवार साहेबांना पत्र लिहितो. शरद पवार साहेबांकडे आम्ही जातो, गडकरी साहेबांकडे आम्ही पत्र लिहायची वेळ जातो. नाही आम्ही राहिली. रविकांत शेतकऱ्यांसाठी तुपकर, पत्र कुणाच्याही लिहायची दारात वेळ जायला नाही. तयार आहे. फक्त शेतकऱ्यां मी तुम्हाला सांगतो पत्र व्यवहार नको, थेट त्यांना आदेश, भेटतो जाऊन भेटणं, त्यांच्या बोलणं. प्रत्यक्ष भेटतो, कुणालाही भेटतो. बोंडे सगळ्या नेत्यांना आम्ही जाऊन भेटतो आणि आम्ही एवढंच नाही तर आम्ही आंदोलनाच्या सुद्धा भूमिकेमध्ये आहोत. आणि कुणाचा आम्ही पटत जरी नसलं तरी सुद्धा या कापसाच्या प्रश्नावर आम्ही एकत्रित यायला तयार आहोत. आणि बोंडे साहेबांनी किंवा माणिकराव ठाकरे साहेबांनी सगळ्यांनी मिळून ठरवावं. हे सिनियर लोक आहेत, सगळ्यांनी मिळून एकत्र ठरवावं. यावं. आम्ही कुठे यायला तयार आहे, पण राजकारण बाजूला ठेवून कापसाच्या प्रश्नावर गंभीर सगळ्यांनी झालं एकत्र येऊ. या शेतकऱ्यांसाठी एकत्र गंभीरपणे येऊ. या एकत्रित आलं शेतकऱ्याची पाहिजे. दिवाळी आता नाही तर निदान दिवाळीनंतर तरी त्याचा पुढचा काळ व्यवस्थित जावा या दृष्टीने खरं तर त्याच्या हाती 4 पैसे पडावे, त्याचा कापूस खरेदी व्हावा या दृष्टीने प्रयत्न करूयात. या कापसाला वालीच कोणी उरला नाहीये का, कोणी नेताच नाहीये का, हा प्रश्न खरं उपस्थित केला जातोय. ज्या ऊसासाठी खरं तर शरद पवार साहेब तातडीने बैठक घेतात आणि दिल्लीत जाऊन बसतात, जी तत्परता ऊसाकरता ते दाखवतात तीच तत्परता ते या कापसाकरता दाखवणार आहेत का. आणि हाच सवाल माझा गडकरींना देखील आहे, कारण हा प्रश्न विदर्भातला आहे, मराठवाड्यातला आहे, सगळ्या महाराष्ट्रातला आहे. विनंती आहे की या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार होऊ शकतो. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे आहे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे. अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कापूस खरेदी केंद्र जर का दिवाळी